Let us understand today sixth chapter of history, class 6. Okay, standard 6. Janapadas and Mahajanpadas. Okay. Now, what are the Janapadas? Janapadas are nothing but small states ruled by one particular king, and Mahajanpadas are relatively bigger states. Okay, first let us see Janapadas. The period from 1000 BC to 600 BC is considered to be the post-Vedic period. Now we know Vedic period ranges from 2500 BC to 1000 BC, and after that means after 1000 BC the period is known as a post-Vedic period. Now it is in this period that the Janapadas came into existence. म्हणजे या कालखंडात 1000 BC to 600 BC जनपदाज अस्तित्वात आले. Came into existence म्हणजे अस्तित्वात आले. Janapadas were the many small states that spread from today's Afghanistan, which is to the northwest of Indian subcontinent, to Bengal and Odisha in the east, to the Maharashtra in south. Okay, now जनपदाज हे स्मॉल स्टेट्स होते. कुठून कुठपर्यंत पसरलेले होते त्यांनी सांगितलंय की नॉर्थ वेस्ट, हा नॉर्थ वेस्ट एरिया दिसतोय, हा जो गांधार वगैरे दाखवलाय कंबोज, हा नॉर्थ वेस्ट एरिया आहे, म्हणजे आजचा पाकिस्तान अफगाणिस्तान इथपासून ते इथपर्यंत. मगध म्हणजे पश्चिम बंगाल किंवा ही महानदी जी दिसते पश्चिम बंगाल वगैरे एरिया, इतके एरियामध्ये तो जनपदा जे आहेत हे पसरलेले होते. आणि साऊथला कुठपर्यंत पसरलेले होते ते इथं हे आश्मक जे दिसतंय, आश्मक म्हणजे आजचा महाराष्ट्राचा भाग येतोय. म्हणजे इथपर्यंत हे जनपदाज आणि महाजनपदाज पसरलेले होते. इथं म्हणले जनपदा कॉल्ड अश्मक ऑक्युपाइड पार्ट ऑफ टुडेज महाराष्ट्र. अश्मक होतं ते महाराष्ट्राचा भाग त्यांनी व्यापलेला होता. ऑक्युपाइड म्हणजे व्यापलेला होता. द नेम्स ऑफ दीज जनपदाज कॅन बी फाउंड इन संस्कृत, पाली, अर्धमगडी लिटरेचर. म्हणजे ह्या भाषा दिल्यात. संस्कृत भाषेतले जे कथा कादंबऱ्या किंवा पुराणं आहेत त्यामध्ये पाली भाषेमध्ये आणि अर्धमगडी भाषेमध्ये जनपदांचे उल्लेख सापडतात. वन कॅन ऑल्सो फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट देम इन रायटिंग्स ऑफ ग्रीक हिस्टोरियन्स. म्हणजे ग्रीक जे इतिहासकार होते त्यांच्या रायटिंग्समध्ये, म्हणजे त्यांनी केलेल्या लिखाणांमध्ये पण जनपदांविषयी इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती सापडते. सम जनपदाज वेअर मोनार्कीज व्हाईल ऑदर्स वेअर रिपब्लिक. म्हणजे काही प्रजासत्ताक होते, प्रजेने निवडून दिलेले होते. रिपब्लिक म्हणजे प्रजेने निवडून दिलेले, आणि मोनार्कीज म्हणजे सिंगल हँडेड म्हणजे एकाधिकारशाही, म्हणजे राजा त्याचा मुलगा परत राजा होणार, परत त्याचा मुलगा राजा होणार. लक्षात, ते जनता अशा ठिकाणी निवडून देत नाही अशी ठिकाणी. सम जनपदा हॅड गण परिषद ऑफ सिनियर सिटिझन्स. म्हणजे काही जनपदांमध्ये सिनियर सिटिझनची एक परिषद असायची, त्याला गण परिषद म्हणलं जायचं. मेंबर्स ऑफ गण परिषद केम टुगेदर फॉर डिस्कशन अँड मेड डिसिजन्स रिगार्डिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज. म्हणजे जे प्रजेमध्ये काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज म्हणजे मॅनेजमेंटचे काही इश्यूज आले, प्रॉब्लेम आले, तर हे गण परिषदचे जे मेंबर होते ते एकत्र येऊन काय करायचे, सॉल्व करायचे. म्हणजे पाण्याचे इश्यू असतील, शेतीचे इश्यू असतील, टॅक्सेस वगैरेचे इश्यू असतील, ओके, चोऱ्या वगैरे जास्त होत असतील किंवा मारामाऱ्या, लढाया, छोटे छोटे इश्यू हे गण परिषदचे मेंबर म्हणजे सिनियर सिटीजन एकत्र येऊन ही गण परिषद बनवायची आणि त्यांचे मेंबर हे इश्यू सॉल्व करायचे. द प्लेस वेअर दिस डिस्कशन टूक प्लेस वॉज नोन ॲज अ संथागार. आणि हे डिस्कशन कुठं व्हायचं, संथागारमध्ये. गौतम बुद्ध हे जे आहेत ते शाक्य रिपब्लिकमध्ये
शाक्य रिपब्लिकमध्ये होते ते, थोडक्यात तिथून ते आलेले होते. एव्हरी जनपदा हॅज इट्स ओन कॉइनेज. प्रत्येक जनपदाला काय होतं, त्याचं स्वतःचं कॉईन होतं. कॉईन म्हणजे चलन होतं, कॉइनेज म्हणजे चलन. म्हणजे आज आपण बघतोय की भारताचं चलन आहे रुपये आहे, तसं अमेरिकेचं डॉलर आहे, असं प्रत्येक जनपदाचं वेगळं वेगळं कॉइनेज होतं. आता इथं 4 महाजनपदाची माहिती दिलेली आहे. ओके, तर फर्स्ट दिलं आहे कोसला. कोसला महाजनपदा वॉज लोकेटेड इन द फूट हिल्स ऑफ द हिमालयाज इन द रिजन ऑफ उत्तर प्रदेश अँड नेपाळ. हे कोसला जे महाजनपद आहे ते कुठं लोकेटेड होतं, फूट हिल ऑफ हिमालय, म्हणजे इथं दिसतोय ह्या कोसला मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी. लक्षात, म्हणजे उत्तर प्रदेश आणि नेपाळचा थोडासा भाग त्यामध्ये कव्हर केलेला दिसतोय कोसला जनपदाने. द फेमस सिटीज ऑफ कोसला वेअर श्रावस्ती, कुशावती अँड साकेत. त्यांच्या ते फेमस सिटी होत्या. श्रावस्ती ही त्यांची काय होती, कॅपिटल होती. गौतम बुद्ध हॅड लिव्ड इन द फेमस विहारा चेटवन ॲट श्रावस्ती फॉर अ लॉंग टाईम. तर गौतम बुद्ध कुठं राहिले होते म्हणले त्यांनी, की एक फेमस विहार होतं जेटवन म्हणून, श्रावस्ती या ठिकाणी, जी कोसलाची काय होती, कॅपिटल होती, राजधानी होती. तिथं ते जास्त काळ राहिले. कोसला किंग प्रसंजित वॉज अ कंटेम्पररी ऑफ बुद्धा अँड वर्धमान महावीर. आता बुद्ध आणि वर्धमान महावीर हे समकालीन होते, म्हणजे एकाच काळात अस्तित्वात होते. ती त्यांचं लाईफ असेल 50-60 वर्षाची, ती एकाच काळात अस्तित्वात होते. त्याच काळात कोणता राजा होता, प्रसंजित पण होता, कोसला किंग. लेटर स्टेट ऑफ कोसला मर्ज्ड विथ मगध. नंतर जे आहे ते कोसला हे जे जनपद आहे, महाजनपद, ते कुठं विलीन झालं, मगध साम्राज्यामध्ये. पुढचं महाजनपद आहे वत्स. महाजनपदा वत्स वॉज लोकेटेड इन द रिजन अराउंड प्रयाग, दॅट इज अलाहाबाद इन उत्तर प्रदेश. आता हे जे महाजनपद होतं वत्स, हे कुठं लोकेटेड होतं, प्रयागमध्ये. प्रयाग म्हणजेच आजचा अलाहाबाद, जो की उत्तर प्रदेशमध्ये येतो. इथं दिसते मॅपमध्ये वत्स, इथं मिळाला छेदी आणि काशीच्या मध्ये वत्स दिसतं इथं. ओके, मग ते अलाहाबादच्या आसपासच्या एरियामध्ये एक्झिस्ट करत होतं त्यावेळेस. त्याची कॅपिटल होती कोसम. ओके, इट वॉज इम्पॉर्टंट सेंटर ऑफ ट्रेड. कोसम जे आहे ते इम्पॉर्टंट व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र होतं, तिथून सगळा व्यापार चालायचा. 3 एक्स्ट्रीमली रिच मर्चंट्स ऑफ कौशंबी. आता कोसमलाच त्यांनी म्हणलंय कौशंबी, त्यावेळेस म्हणायचे कौशंबी. आणि हे जे 3 एक्स्ट्रीमली रिच मर्चंट्स होते, म्हणजे 3 खूप श्रीमंत व्यापारी होते, त्यांनी तिथं 3 विहार बांधले होते. कुणासाठी, गौतम बुद्धांसाठी आणि त्यांच्या फॉलोवर्स म्हणजे त्यांच्या अनुयायांसाठी. किंग उदयना वॉज कंटेम्पररी ऑफ गौतम बुद्ध. आणि या जनपदामधला गौतम बुद्धांचा समकालीन किंवा गौतम बुद्ध ज्यावेळेस अस्तित्वात होते त्याच काळात कोणता राजा होता अस्तित्वात, उदयन. आफ्टर किंग उदयन स्टेट वत्स कुड नॉट मेंटेन इट्स इंडिपेंडंट एक्झिस्टन्स फॉर अ लॉंग. म्हणजे काय झालं आहे की नंतर उदयनच्या डेथनंतर किंवा उदयनचा कालखंड संपल्यानंतर त्याचं इंडिपेंडंट एक्झिस्टन्स फॉर लॉंग वत्स कुड नॉट मेंटेन, म्हणजे वत्सला स्वतःचं इंडिपेंडंट असं राज्य टिकून ठेवता आलं नाही. आलं लक्षात. किंग ऑफ अवंती महाजनपद कॉन्कर्ड द स्टेट. अवंतीचा जो राजा होता अवंती महाजनपदाचा, त्यांनी काय केलं आहे, ते स्टेट कॉन्कर्ड केलं आहे, म्हणजे जिंकून घेतलं आहे वत्स. नेक्स्ट आहे अवंती महाजनपद. एन्शियंट किंगडम ऑफ अवंती वॉज लोकेटेड इन द माळवा रिजन ऑफ मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या माळवा रिजनमध्ये हे अवंती एक्झिस्ट करत होतं. उज्जैन वॉज इट्स कॅपिटल. त्याला त्या काळात उज्जैनी म्हणायचे. द सिटी वॉज इम्पॉर्टंट ट्रेड ऑफ सेंटर. किंग ऑफ अवंती प्रद्योत वॉज कंटेम्पररी ऑफ गौतम बुद्ध. आता इथं त्यांनी प्रत्येक वेळेस गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचे समकालीन राजे कोण होते,
ते सांगितलं आहे. समकालीन म्हणजे एकाच काळात एक्झिस्ट करणारे. ओके, म्हणजे आता आज ड्युरिंग द रेन ऑफ किंग नंदीवर्धन द स्टेट ऑफ अवंती मर्ज इन टू मगध एम्पायर. म्हणजे नंदीवर्धन हा जो राजा होता त्या काळात हे मगध एम्पायरमध्ये मर्ज झालं म्हणजे विलीन झालं किंवा एकत्र झालं. मग ते मगध एम्पायरने जिंकून घेतलं असेल किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये तडजोड झाली असेल आणि तो जिंकून घेतलेला असेल. लास्ट वन आहे मगध. मगध वॉज स्प्रेड थ्रू द रिजन्स ऑफ गया, पटना, बिहार अँड सम रिजन्स इन बंगाल. आता मगध जे होतं ते पटना इथं दिसतंय आपल्याला, इथं हे महानदीचा अराउंडचा भाग तर मगध आहे पूर्ण, म्हणजे बंगाल बिहारचा भाग लक्षात, आणि ओरिसाचा थोडाफार भाग. द कॅपिटल ऑफ मगध वॉज राजगृह, जिला आज आपण राजगीर म्हणतो, त्या काळात त्याला राजगृह म्हणायचे. किंग बिंबिसाराज पॅलेस वॉज बिल्ट बाय द आर्किटेक्ट महागोविंद. तर मगधचा जो राजा होता बिंबिसार, त्याचा हा कोण होता, आर्किटेक्ट कोण होता, महागोविंद, त्यांनी त्याचा पॅलेस बांधलेला होता. जीविका द फेमस फिजिशियन वॉज ॲट द कोर्ट ऑफ बिंबिसारा. बिंबिसाराच्याच दरबारात जीविका ही एक फेमस फिजिशियन होती. बिंबिसारा हॅड बिकम फॉलोवर ऑफ गौतम बुद्ध. मग हे सगळेच राजे नंतर काय झालेत, गौतम बुद्धांचे फॉलोवर झालेत किंवा अनुयायी झाले. फॉलोवर म्हणजे अनुयायी. नेक्स्ट, सम जनपदाज ग्रॅज्युअली बिकेम स्ट्रॉंगर अँड एक्सपांडेड देअर जिओग्राफिकल बाउंड्रीज. ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, काही जनपदं हळूहळू काय झालेत, स्ट्रॉंग झालेत आणि त्यांनी त्यांच्या जिओग्राफिकल बाउंड्रीज म्हणजे भौगोलिक सीमा, जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक सीमा, त्या काय केल्यात, एक्सपांड केल्यात, म्हणजे त्यांचं राज्य वाढवलं आहे. सम जनपदा केम टू बी नोन, सच जनपदाज केम टू बी नोन ॲज महाजनपदा. असल्यांनाच काय म्हणतो आपण, महाजनपदा म्हणतो. फ्रॉम द लिटरेचर ऑफ दॅट पिरियड इट इज क्लिअर दॅट अप टू 6th century 16 महाजनपदाज हॅड ॲक्वायर्ड स्पेशल इम्पॉर्टन्स. 6व्या शतकापर्यंत 16 महाजनपदाच त्यावेळेस तिथं थोडक्यात इम्पॉर्टंट होते किंवा त्यांचं महत्त्व टिकवून होते. नेक्स्ट आहे राईज ऑफ मगध एम्पायर. आता मगध जे आहे ते सर्वात मोठं महाजनपद होतं थोडक्यात किंवा साम्राज्य होतं. अजातशत्रू द सन ऑफ बिंबिसारा कंटिन्यूड विथ द पॉलिसी ऑफ एक्सपान्शन ऑफ मगध एम्पायर. मगधचे जे एम्पायर आहे त्याची एक्सपान्शनची पॉलिसी होती बिंबिसाराची, आणि ती त्याचा मुलगा अजातशत्रू त्यांनी पण काय केली आहे, पुढं चालू ठेवली. एक्सपान्शन म्हणजे काय, राज्य वाढवायचं. ही सक्सेसफुली कॉन्कर्ड मेनी रिपब्लिक्स ऑफ द ईस्ट. त्यांनी खूप साऱ्या रिपब्लिक्स किंवा साम्राज्य, राज्य जिंकून घेतले. द किंगडम ऑफ मगध प्रॉस्पर्ड ड्युरिंग रेन ऑफ अजातशत्रू. प्रॉस्पर्ड म्हणजे भरभराटीला आला, की मगधचं जे साम्राज्य आहे ते अजातशत्रूच्या कालखंडातच भरभराटीला आलं आहे. ही हॅड बिकम अ फॉलोअर ऑफ गौतम बुद्ध. तो काय झाला आहे, गौतम बुद्धाचा फॉलोअर बनला होता. आफ्टर महापरिनिर्वाण ऑफ गौतम बुद्ध इट वॉज ड्युरिंग हिज रेन दॅट द फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल ऑर संगीती वॉज हेल्ड ॲट राजगृह. म्हणजे पहिली बुद्धिस्ट काउन्सिल किंवा सभा ही कुठं झालेली म्हणले त्यांनी, राजगृहमध्ये झाली. द फाउंडेशन ऑफ द न्यू कॅपिटल ऑफ मगध वॉज लेड ड्युरिंग अजातशत्रूज पिरियड. आणि या अजातशत्रूच्या कालखंडातच नवीन कॅपिटल म्हणजे कोणती, पाटलीग्राम ही ठरवली गेली. ओके, म्हणजे किंवा बनवण्यात आली. लेटर इट बिकेम फेमस ॲज पाटलीपुत्र. नंतर हीच पाटलीग्रामलाच पाटलीपुत्र म्हणलं जायला लागलं, आणि पाटलीपुत्रलाच आज आपण काय म्हणतोय, पटना सिटी म्हणतोय. ओके, नाउ नोटवर्दी सक्सेसर ऑफ अजातशत्रू वॉज मगध किंग शिशुनाग. आणि अजातशत्रूचा पुढचा सक्सेसर कोण होता, शिशुनाग. ही ॲनेक्स्ड किंगडम ऑफ अवंती. ॲनेक्स्ड म्हणजे ताब्यात घेणे. त्यांनी कोणते कोणते किंगडम ताब्यात घेतलेत, अवंती, कोसला,
त्यानंतर वत्स आणि मगध. नियरली द एंटायर रिजन ऑफ नॉर्थर्न इंडिया केम अंडर द कंट्रोल ऑफ मगध. दॅट वॉज हाऊ द मगध एम्पायर टू शेप. आणि पूर्ण नॉर्दर्न रिजन जी आहे ती मगधच्या अंडर आली. कुणाच्या कालखंडामध्ये? शिशुनागच्या कालखंडामध्ये. नेक्स्ट आहे नंद किंग ऑफ मगध. आता नंद राजांनी पण मगधवर राज्य केलं होतं. कधी केलं होतं की 364 BCE म्हणजे बिफोर क्राइस्ट एरा अँड 324 बिफोर क्राइस्ट एरा या कालखंडात नंद राजांनी तिथं राज्य केलं होतं. दे हॅड सेटअप अ गुड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम नेसेसरी टू रन द ह्यूज एम्पायर. मग त्यांनी खूप चांगली तिथं काय लावलेली होती? व्यवस्था लावलेली होती राज्याची. हे पूर्ण मोठं साम्राज्य रन करण्यासाठी. दे हॅड अ ह्यूज 4 column आर्मी. त्यांची आर्मी जी होती ती 4 column होती म्हणले त्यांनी. कोणते कोणते? इन्फंट्री म्हणजे काय? पायदळ. म्हणजे आपले सैनिक जे तलवार भाले वगैरे घेऊन फिरतात ते. नंतर कॅव्हलरी म्हणजे घोड्यावरून फिरणारे, घोड्यावरून लढाई करणारे. चॅरियट्स म्हणजे रथ. नंतर एलिफंट म्हणजे हत्तीवरून लढाई करणारे. लक्षात ही 4 column आर्मी यांची होती. नंदा ऑल्सो इंट्रोड्यूस द सिस्टम ऑफ स्टँडर्ड वेट्स अँड मेजर्स. नंदांनी वजन आणि मोजमाप यांच्यासाठी पण एक स्टँडर्ड सिस्टम त्यांनी इंट्रोड्यूस्ड म्हणजे सुरुवात केली होती, त्याची बनवली होती. किंग धनानंद वॉज द लास्ट किंग ऑफ नंद डायनास्टी. बाय दिस टाइम द मगध एम्पायर हॅड एक्सटेंडेड अप टू द पंजाब इन द वेस्ट. या धनानंदच्या कालखंडापर्यंत, धनानंद हा लास्ट राजा होता, त्याच्या कालखंडापर्यंत मगध जे आहे ते कुठपर्यंत एक्सटेंड झालेलं होतं? पंजाबपर्यंत, म्हणजे बंगालपासून पंजाबपर्यंत. हाऊएव्हर ड्युरिंग धनानंद's reign the ambitious youth Chandragupta Maurya owned Patliputra and ended the Nanda regime and laid the foundation of Maurya Empire. आणि नंद ambitious youth, however during धनानंद reign म्हणजे काय? धनानंदच्या कालखंडात the ambitious youth, ambitious म्हणजे ध्येयवादी, एकदम ज्याला करून दाखवायचं आहे, साम्राज्य त्याचं खूप वाढवायचं आहे किंवा मोठं व्हायचं आहे अजून, असा यूथ कोण? चंद्रगुप्त मौर्य. त्यांनी काय केलं आहे? पाटलीपुत्र जिंकून घेतलं आहे आणि नंद साम्राज्य जे आहे त्याचा एंड केला आहे. दिस लेड द फाउंडेशन ऑफ मौर्य एम्पायर. आणि यानेच काय झालं आहे की मौर्य एम्पायरचा पाया घातला गेला. समजलं आहे? इन द नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला की मौर्य एम्पायर कसं वाढलं वगैरे हे सगळं शिकायचं आहे. मौर्य एम्पायरचे डिटेल्स आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये शिकायचे.